पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया हालेलुया. 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 माझ्या प्रिय बंधूंनो आणि बहिणीनो, प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. कालच्या दिवसाच्या शूटिंग संपलेल्या क्षणापासून आत्ताच्या या क्षणापर्यंत आठवणीने वेळोवेळी मध्ये मध्ये तुमच्या सगळ्यांच्यासाठी प्रार्थना करत राहिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. म्हणून आपल्यामध्ये एक विशेष आत्मिक नातं आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. म्हणून मला तुमच्यामध्ये कोणाला तरी जे दुखणे होत आहे त्यातील एक छोटासा अनुभव येशू मला देणार. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. हे नाता जुळवण्याचा भाग आहे आणि हे एक आत्मिक सत्य आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. या गोष्टीसाठी एक समर्पणाची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the आणि Lord. ते समर्पण युट्यूब चॅनल चालू केलेल्या दिवशी आम्ही स्वखुशीने केलेलं आहे. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. येशूने आतापर्यंत मी तुमच्याशी बोलताना 3 गोष्टीविषयी मला सूचना दिली. एक गोष्ट असे आहे, तुमच्यामध्ये एका व्यक्तीचा कंबर जबरदस्त दुखत आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. याच व्यक्तीला एखाद्या वेळी अपचन, उलटी या सर्व गोष्टी पण असेल. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. दुसऱ्या एका व्यक्तीविषयी येशूने एक सूचना असे दिली की शैतानी शक्ती जबरदस्त त्या व्यक्तीला जबरदस्त त्रास देत आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तरी प्रार्थनेचा फळ कोणतरी तुमच्यासाठी करणारं प्रार्थनेचं फळ असेल. हालेलुया. Hallelujah. ते तुम्हाला आतापर्यंत सांभाळून ठेवलेलं आहे. हालेलुया. Hallelujah. पुढची गोष्ट प्रभू आपल्याला सांगत आहे, परमेश्वर न्यायी आहे, परमेश्वर नीतिमान आहे. हालेलुया. Hallelujah. आपल्याला काही गोष्टी वाटणार, असे का झालं, तसे का झालं, असे का झालं नाही. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. माझ्या प्रिय बंधूंनो, कधी कधी आपल्या मर्जीच्या विरुद्ध असलेल्या गोष्टी या जगामध्ये होणार, आपले पण जीवनामध्ये होणार. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. तेव्हा कधी कधी माणसांना एवढे त्रास होणार की नकळत अनेक प्रश्न मनामध्ये उद्भवणार. हालेलुया. Hallelujah. देव कुठे आहे, देव काय करत आहे, माझ्या जीवनामध्ये जे होत आहे याबद्दल देवाला काही कल्पना आहे की नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. असे अनेक प्रश्न मनामध्ये येणार शक्य आहे. हालेलुया. Hallelujah. या सर्व त्रासामधून आपण जसजसे जातो तशा वेळी आपण जाणायला पाहिजे म्हणून देवाची इच्छा असलेले अनेक सत्य आहे, ते पण आपण जाणूया. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, एकदा देवानी एलिझाबेथ सांडो नावाच्या एका व्यक्तीला एक सुंदर शिक्षण दिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या शिक्षणाविषयी मी आता तुमच्या बरोबर बोलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. Hallelujah. भयानक त्रास एका माणसाला पेलणे कठीण आहे, अशा त्रास एखाद्या वेळी एका व्यक्तीच्या जीवनामध्ये येत असेल तर प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. पवित्र आत्मा आपल्याला सांगत आहे की अशा वेळी आपण जाणायला पाहिजे अशी एक गोष्ट आहे. परमेश्वराने तिला समजावून दिलेली गोष्ट आज तुमच्याशी बोलताना मला खूप बरं वाटते. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. कारण हे सत्य जर आपण जाणलं नाही तर आपल्या जीवनातील अनेक त्रास फुकट जाणार, उगत जाणार. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रियानो,
एलिझाबेथ सांडो यांना देवानी बोललेले गोष्टी असे आहे, तुझ्या जीवनामध्ये जे भयानक त्रास येत आहे, Praise the Lord. Praise the Lord. तेव्हा कधी कधी नदीप्रमाणे तुझ्या डोळ्यातून अश्रू वाहणार. Praise the Lord. Praise the Lord. हे जे अश्रू खाली पडताय ते अश्रू पापी लोकांच्या पश्चातापासाठी परमेश्वर कारण म्हणून वापरून घेणार. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. तू निष्पापी आहे, तुझ्याकडून काही चुका झालेल्या नाही आणि तुझ्या जीवनामध्ये हे जे भयानक त्रास येत आहे, तशा वेळी एका कठीण पापी व्यक्तीला पश्चातापाकडे नेण्यासाठी देवाला जमते. Praise the Lord. Praise the Lord. अशा एका कठीण पापी व्यक्तीच्या जीवनामध्ये जे महान कार्य करण्यासाठी आपले परमेश्वर आपल्याला वापरतो, म्हणून दुःख सहनाच्या वेळी आपण आनंदी व्हायला पाहिजे. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. हालेलुया. Hallelujah. परमेश्वराने एलिझाबेथ यांना आठवण करून दिलेले गोष्ट असे आहे, जसे पैशावर प्रेम असलेले लोक पैसा बँकेत ठेवतो, इन्व्हेस्ट करतो. हालेलुया. Hallelujah. तशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये जे दुःख सहन होत आहे ते आपण स्वर्गाच्या बँकेत ठेव म्हणून ठेवायचं. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. स्वर्गाच्या बँकेत जे कोणी इन्व्हेस्ट करत आहे त्यांना पवित्र आत्मा स्वर्गीय पिता खूप मोठा व्याज देणार. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. तुमच्या दुःख सहनाचा व्याज दर जबरदस्त आहे. हालेलुया. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. इतके बोलून प्रभूने तिला अजून आठवण करून दिली. हालेलुया. Hallelujah. म्हणून थोडी सुद्धा तुझा दुःख सहन बाजूला ठेवायचं नाही. दुःख सहनाचा फायदा अनेकांना भेटला नाही अशा प्रकारे कधीही तू गमवून बसायचं नाही. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. Hallelujah. प्रियानो, बोलायची गरज नाही. दुःख सहन जबरदस्त कामाचा होत आहे जेव्हा निष्पापी व्यक्तीकडून दुःख सहन घडत आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. मी जेव्हा निष्पापी आहे तेव्हा माझ्याकडून जे दुःख सहन होत आहे ते आहे स्वर्गामध्ये खूपच महत्वाचा दुःख सहन. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. धन्यवाद येशू. धन्यवाद. हालेलुया. Hallelujah. धन्यवाद येशू. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रियानो, आज आपण जे ऐकत आलेल्या गोष्टी आहे, हालेलुया, Hallelujah. खूप प्रेरणादायक आहे. निष्पापी व्यक्तीला दुःख सहन होत आहे याविषयी आत्मिक जीवनामध्ये पुढे गेलेल्या लोकांचा अनुभव असे आहे, देवानी त्यांना फादर बनण्यासाठी, सिस्टर बनण्यासाठी, कौटुंबिक जीवन जगण्यासाठी वगैरे पाचारण देत आहे. तसा प्रकारे काही लोकांना देवानी पाचारण दिलेलं आहे दुःख सहनाद्वारे स्वतःला आणि दुसऱ्यांना शुद्ध करून घेण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. म्हणजे तुमचा दुःख सहन स्वर्गातील आनंद आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. अजून मी तुम्हाला ही मुद्दा थोडासा अजून क्लिअर करून देतो. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, दुःख सहनाद्वारे एक व्यक्ती
ख्रिस्ताबरोबरच्या जवळच्या एकीमध्ये प्रवेश करत आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तुम्हाला ख्रिस्ताबरोबर एक व्हायचं आहे का? दुःख सहनापेक्षा मोठा दुसरा एक मार्गच नाही. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. मी पूर्वीच्या काळामध्ये प्रवचन देताना मी लोकांना बोलायचो. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. काही गेस्ट जेव्हा येणार आपण गेस्टला बाहेर बसवतो. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. काही गेस्टला आपण गेस्ट रूम मध्ये बसवतो. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. काही लोक तुमच्याकडे येत आहे त्यांना किचन पर्यंत प्रवेश आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. ते सर्वांना नसलेली एक परवानगी आहे. हालेलुया. Hallelujah. कोणी पण कोणाच्याही किचन मध्ये घुसायचं नाही. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. तुमच्या नाता जसे जवळचं आहे तसंही अनुभव येत आहे. हालेलुया. Hallelujah. तुमच्या दुःख सहन थोडासा असेल तर देवाबरोबरच्या तुमच्या नाता तेवढे आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तुमच्या दुःख सहन जर अजून खोल असेल तर प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. ख्रिस्ताच्या बरोबरचा तुमचा नाता अगदी क्लोज होत आलेला आहे. हालेलुया. Hallelujah. तुमचा दुःख सहन जर भयानक असेल तर ख्रिस्त आणि तुम्ही समरस झालेला आहे. एक जीव झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. संत लोक आपल्याला सांगत आहे की अशा वेळी आपण ख्रिस्ताला पाहू शकतो, ख्रिस्ताला ऐकू शकतो, ख्रिस्ताचा अनुभव घेऊ शकतो. हालेलुया. Hallelujah. मोरोवर ख्रिस्ताबरोबर एक जीव होऊन तुम्ही ख्रिस्ताला घेऊन फिरू शकतो. हालेलुया. Hallelujah. तुमच्याकडे बघणाऱ्या लोकांना ख्रिस्ताचा सुंदर अनुभव मिळणार. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. Hallelujah. आज आपण या सुंदर अनुभव आपण ऐकत आलेले मननचिंतन करत आलेले जे वाचन आहे इब्रियरास पत्रातील वाचन. हालेलुया. Hallelujah. त्यातील 6व्या अध्यायातील 12वं वाचन आता आपण ऐकूया. आणि या वाचन ऐकत आहे तेव्हा आपण आतापर्यंत ऐकलेले सर्व वाचन याबरोबर जुळवून समजून घ्यायला प्रयत्न करूया. तुम्ही आळशी होऊ नये, तर विश्वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारस उपभोगणारे होतात त्यांचे तुम्ही अनुकारी व्हा. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तुम्हाला आठवत असेल या दिवसांमध्ये आपण रोज एक वाचनाचा विचार करत अभ्यास करत येत आहे म्हणून. हालेलुया. Hallelujah. 9व्या वचनापासून जे वचन आपल्याला सांगत आहे की हालेलुया Hallelujah. परमेश्वर नीतिमान आहे. हालेलुया. Hallelujah. फुकटचं काम केलं तर जीवनामध्ये शाप बंधन येत राहणार. हालेलुया. Hallelujah. तरी 9वा वचन सांगत आहे तुमच्यामध्ये तारण मिळवण्यासारखा काही गुण आहे हे मला दिसते. हालेलुया. Hallelujah. 10वा वचन आपल्याला सांगत आहे की तुम्हाला परमेश्वर अजून उंचवणार. हालेलुया. परमेश्वराचा अनुभव घ्यायला तुम्हाला संधी आहे. हालेलुया. Hallelujah. 10वा वचन आपल्याला सांगत आहे आणि शिकवत आहे की हालेलुया Hallelujah. तुमच्या पवित्र जनांसाठी तुम्ही केलेले जे काही सेवा आहे ते देव नाही विसरणार. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. पवित्र जन म्हणजे कोण? प्रेज द लॉर्ड. Praise the तुम्ही Lord. सांगणार बिशप लोक, फादर लोक, सिस्टर लोक. हालेलुया. Hallelujah. तेवढे मात्र नाही. हालेलुया. Hallelujah. बाप्तिस्मा घेतलेली प्रत्येक व्यक्ती
ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा प्रत्येक व्यक्ती, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, ते सगळे ख्रिस्तामध्ये पवित्र जन आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हे पवित्र जन म्हणून बप्तिस्मा घेतलेल्या एका व्यक्तीकडे बघून हा पवित्र जनापैकी आहे असे जाणून त्याची तुम्ही एकदा सेवा करून बघा. हालेलुया. आता सिस्टरने आपल्याला जे वाचन वाचून शिकवलं ते वाचन अशा प्रकारे आहे. हालेलुया. आळशी होऊ नये. प्रेज द लॉर्ड. आत्मिक जीवनामध्ये थोडा काहीतरी केलं, थोडा काहीतरी पुढे गेला, मध्ये लोकांना होणार एक प्रॉब्लेम आहे. बस झालं, आता काय करायचं, बस झालं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, आत्मिक जीवनामध्ये आळसी व्हायला नको. प्रेज द लॉर्ड. पुढे प्रभू आपल्याला आठवण करून देत आहे आणि शिकवत आहे की 2 गोष्टी ध्यानात ठेवा. हालेलुया. अभिवचनाचा जे कोणी हक्कदार झालेला आहे त्या सर्वांच्या मध्ये महत्वाच्या 2 गोष्टी होते. कोणत्या गोष्टी? हालेलुया. ते विश्वास ठेवणारे होते, धीराने दुःख सहन करणारे होते. हालेलुया. विश्वास ठेवणारा व्यक्ती मात्र धीराने दुःख सहन करणार. हालेलुया. नाहीतर आळशी होऊन चालू केलं, थोड्या दिवसात झोपा करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्मिक जीवनामध्ये ख्रिस्ताच्या नावाने आपण पुढे पुढे जाऊ. हालेलुया. दुःख सहन येशूच्या नावाने. हालेलुया. स्वर्गाच्या बँकेत आपण डिपॉझिट म्हणून ठेवूया. परतफेड परमेश्वर करणार प्रियानो. हालेलुया. आता आपण साक्षी ऐकूया आणि तदनंतर आपण स्वर्गीय आशीर्वाद मिळवू. चा गौरव असो आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. मी पुष्पा डिमेलो, वसई रमेदी येथून माझी साक्ष देत आहे. माझी पहिली साक्ष आहे. माझा नातू जॅक डिमेलो याला जानेवारी महिन्यामध्ये उलटीचा त्रास झाला होता. जेवण जेवल्याबरोबर त्याला लगेच उलटी व्हायची. 2-3 दिवस या मुलाच्या पोटामध्ये काहीच राहत नव्हतं. शेवटी मी स्विनल डिमेलोला, माझी बहीण, तिला मी फोन करून घरी बोलावले आणि तिला सांगितलं की फादरांना मी फोन लावते पण फोन लागत नाही, तर मग तू माझ्यासाठी फोन लावून बघ. तिने सिस्टर सारिकांना फोन केला. सिस्टर सारिकांनी फादरांना प्रार्थना करण्यास फोन दिला आणि फादरांनी जी प्रार्थना केली त्या प्रार्थनेने ह्या मुलाच्या तब्येतीत खूप फरक पडला. तेव्हापासून त्याला वॉमिट झाली नाही. माझी दुसरी साक्ष माझा मुलगा डेन्झिल डिमेलो ह्याच्याविषयी मी देत आहे. हे प्रभू परमेश्वरा, ही साक्ष मी या आधीच जवळजवळ 10 वर्षापूर्वीच देणार होते, परंतु तेव्हा मी दिली नाही. म्हणून मी तुझे मनापासून आभार मनापासून तुला तुझी क्षमा मागते. हे प्रभू परमेश्वरा, 10 वर्षापूर्वी माझ्या या मुलाला जांघेमध्ये 2 हाडामध्ये रक्तपुरवठा होत नव्हता. तो शिपवर कामाला असतो, परंतु येथे वसईला डॉक्टरांना दाखवल्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की तो आता चालूच शकणार नाही आणि ऑपरेशन केल्यानंतर तो काम करू शकणार नाही. माझं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं होतं. शेवटी आम्हाला कोणीतरी मुंबईच्या एका डॉक्टरांचा पत्ता दिला. आम्ही त्या डॉक्टरकडे त्याला घेऊन गेलो आणि डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन करणं भागच आहे, ऑपरेशन करावंच लागेल. त्याच वेळी मला कुठून तरी फादर बेने यांचा नंबर मिळाला आणि मी फादरांना फोन लावला. फादरांनी सांगितलं तुम्ही ऑपरेशन करून घ्या, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. आणि ह्या फादरांच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही त्याचं ऑपरेशन केलं. त्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की ह्या मुलाला मी फक्त 30% बरा करू शकलो आहे, बाकीचे 70% हा मुलगा तुमच्या प्रार्थनेने बरा झालेला आहे आणि आजही तो शिपवरती काम करत आहे. परमेश्वराला धन्यवाद, प्रभू येशू ख्रिस्ताचे आभार, फादर बेने यांचे आभार. तसेच माझी दुसरी साक्ष अशी आहे की हाच मुलगा आता जवळजवळ 9 महिन्याच्या लॉकडाऊन नंतर त्याला परत कंपनीतून फोन आला. 24 तारखेला
त्याला कोविडची टेस्ट करायला सांगितली. 25 तारखेला सकाळी त्याच्या हातामध्ये त्याचं तिकीट आलं. 24 तारखेला जी टेस्ट केलेली होती त्याचा रिपोर्ट काही आम्हाला मिळाला नव्हता. प्रार्थनेने बरा झालेला आहे आणि आजही तो शिपवरती काम करत आहे. परमेश्वराला धन्यवाद. प्रभू येशू ख्रिस्ताचे आभार. फादर बेने यांचे आभार. तसेच माझी दुसरी साक्ष अशी आहे की हाच मुलगा आता जवळजवळ 9 महिन्याच्या लॉकडाऊन नंतर त्याला परत कंपनीतून फोन आला. 24 तारखेला त्याला कोविडची टेस्ट करायला सांगितली. 25 तारखेला सकाळी त्याच्या हातामध्ये त्याचं तिकीट आलं. 24 तारखेला जी टेस्ट केलेली होती त्याचा रिपोर्ट काही आम्हाला मिळाला नव्हता. मी फादर बेनींना फोन केला. फादरांनी मला सांगितलं की 15 मिनिटानंतर फोन कर. नंतर मी दुपारपर्यंत फादरांना फोन लावत होती. फादर बिझी असल्यामुळे त्यांना फोन लागत नव्हता. पण शेवटी दुपारी 1:30च्या सुमारास फोन लागला आणि फादरांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली, त्याला आशीर्वाद दिला. संध्याकाळपर्यंत कोविडचा रिपोर्ट काही आला नव्हता. माझं पूर्ण कुटुंब जरा टेन्शनमध्ये होतं, कारण रिपोर्ट नसताना त्याला जाता येणार नव्हतं. शेवटी संध्याकाळी 7:30 वाजता आम्ही मायाळू कुमारीची प्रार्थना माझ्या पूर्ण कुटुंबाने एकत्र बसून केली. आणि ह्या प्रार्थनेमध्ये एवढी शक्ती आहे की ह्या प्रार्थनेने रात्री 9 वाजता त्याला रिपोर्ट आला आणि तो रात्री 10 वाजता निघाला. दुबईला पोचल्यानंतर त्याचं दुसरं एक फ्लाईट होतं. त्या फ्लाईटमध्ये त्याला त्याचे पेपर दाखवायला सांगितले. तो मलेशियाला जाणार होता म्हणून त्याच्या पेपरमध्ये काही मलेशियन भाषेमध्ये पेपर होते. तेथे त्याला सांगण्यात आलं की हे पेपर आम्हाला समजत नाही, तू फ्लाईटमधून उतर. परत ह्या मुलाने मायाळू कुमारीची प्रार्थना केली आणि त्याच फ्लाईटमध्ये कोणीतरी एक मलेशियन माणूस होता. त्याने ते पेपर वाचून त्याचं ट्रान्सलेशन करून सांगितलं आणि त्या मुलाला मग फ्लाईटमध्ये त्याने बसायला सांगितलं. तो आता त्याच्या डेस्टिनेशनला पोचलेला आहे. हे प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझे, मायाळू कुमारीचे आणि फादर बेने आणि अमला आश्रमच्या सर्व सिस्टरांचे मनापासून आभार मानतो. फादर, तुम्ही तुमच्यासारखी आम्हाला ही एक देणगी परमेश्वराकडून जी मिळालेली आहे त्याबद्दल आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो. तुमच्याकडून आशीर्वाद घेतल्यानंतर आम्हाला कधीही कुठेही प्रॉब्लेम येत नाही. ह्यावर आमच्या कुटुंबाची पूर्ण श्रद्धा बसलेली आहे. फादर बेने, तुम्हाला मनापासून धन्यवाद. अमला आश्रमच्या सर्व सिस्टरांना मनापासून धन्यवाद. प्रभू येशूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभू येशूचाच गौरव असो. आमेन. Praise the Lord. Hallelujah. 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 मी सायमन पीटर डोकरेकर नायगाव कोलेवाड्यावरून बोलतोय. मी साक्ष देऊ इच्छितो माझ्या मुलाची आणि माझ्या सासूची. त्यांना काही दिवसापासून ताप आणि खोकला. माझ्या मुलाला ताप, भरपूर ताप येत होता. त्याला औषध पाणी केलं पण काही फरक पडला नाही. म्हणून आम्ही मायाळू कुमारीची प्रार्थना चालू केली आणि प्रेमकाजरांचे व्हिडिओ बघितले आणि मायाळू कुमारीला बोललो की मी माझ्या मुलाचा ताप गेला की मी साक्ष देईन. दुसऱ्या दिवशी माझ्या मुलाचा ताप पूर्णपणे निघून गेला. म्हणून मातेचे आम्ही आभार मानतो. फादर बेनी आणि पूर्ण अमला आश्रम टीमचे मी मनापूर्वक आभार मानतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तसेच मी माझ्या सासूची साक्ष देऊ इच्छितो. माझ्या सासूला भरपूर दिवसापासून खोकला होता, भरपूर खोकला. तिला भरपूर दवाखाने केले पण काय उपयोग पडला नाही. आयुर्वेदिक औषधसुद्धा केले पण काही फरक पडला नाही. मायाळू कुमारी प्रार्थना, गाठी सोडणार आयोगाची प्रार्थना, सर्वांनी पिकांचं उत्पन्न करता याची प्रार्थना करत बस रात्रभर पूर्ण करून प्रार्थना केली आणि तिच्यावर मागणं केली. मायाळू कुमार सांगितलं मी प्रार्थना तिला उपयोगात पडली तर मी तिची साक्षी देईन आणि तुला दुसऱ्या दिवशी पूर्णपणे तुझा खोकला पूर्णपणे नाहीसा झाला. म्हणून मी माझ्या तिचे आभार मानतो. फादर बेनी आणि पूर्ण अमला आश्रम टीमचे पवित्र असण्याचे येशू ख्रिस्ताचे मनापूर्वक आभार मानतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. मी प्रतिमा डॉनल्ड गडशी. मी उत्तर दुधबंगला येथे राहते. मी फादरांची व्हिडिओ नेहमी पाहत असे. मला मायग्रेनचा त्रास होता. एक दिवस माझे डोके खूप दुखायला लागले.
मी गोळी घेतल्याशिवाय माझं डोकं दुखणे थांबत नव्हतं. पण मी त्या दिवशी गोळी न घेता डोळे बंद करून 33 वेळा मायाळू कुमारी मरिये ही प्रार्थना केली आणि डोळे उघडल्यावर मला एकदम हलके वाटायला लागले आणि डोकेदुखी बंद झाली. आणि व्हिडिओ पाहिला तेव्हा फादरांनी पण हा मेसेज दिला की कोणाचे तरी डोके फुटेल एवढे दुखत आहे आणि येशूने त्यांना बरे केले आहे. माझी दुसरी साक्षी. माझ्या मिस्टरांचे कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे. गेल्या 2-3 वर्षापासून माझ्या मिस्टरांना काम मिळायचे आणि रद्द व्हायचे. मी फादरांना व्हॉट्सॲपवर मेसेज केला आणि लाईव्ह प्रार्थनेतसुद्धा मेसेज केला आणि थोड्या दिवसांनी त्यांची कामं चालू झाली. आता त्यांच्या 4 साईट चालू आहे आणि अजून काम आलेलं आहे. माझी तिसरी साक्ष. माझे जॉईंट पेन होत होते. मी फादरांना मेसेज केला आणि मी पाणी व मीठ हे सेवन केलं आणि माझे जॉईंट पेन कमी झाले. म्हणून मी परमेश्वराचे, अमलाईचे आणि मायू मातेचे आभार मानते. फादर बेनी आणि त्यांची टीम यांचेसुद्धा मी आभार मानते. तसेच फादरांना त्यांच्या ईश्वरी कार्यास शुभेच्छा देते. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र, पवित्रात्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन. शांती करणारे धन्य. म्हणजे दोघांचं भांडण चालू आहे. त्यांच्या भांडणामध्ये तेल ओतून आग पेटवण्यापेक्षा त्यांच्या ते भांडण मिटवण्यासाठी, एकमेकांच्या बरोबरचा नाता परत एकदा जुळवण्यासाठी, पाप करण्यासाठी असलेला नाता चुकीचा नाता नाही. हालेलुया. हालेलुया. जे येशूच्या इच्छेनुसार असलेल्या जे काही गोष्ट आहे, हालेलुया, हालेलुया. ते नाता जुळवण्यासाठी जे कोणी कष्ट करत आहे, प्रयत्न करत आहे, ते देवाच्या आवडत्या गोष्ट आहे असे प्रभू सांगत आहे. आजच्या प्रार्थनामध्ये कंबरचा आणि मणक्याचा जबरदस्त त्रास असलेल्या अनेक लोकांना, खास करून काही लोक बेल्ट बांधून, कंबरपट्टा बांधून वगैरे कंबरचा त्रासातून जाणारे आहे. पवित्र आत्मा खरोखर त्यांना आशीर्वाद करत आहे. हालेलुया. हालेलुया. आणि या क्षणामध्ये अनेक लोकांना ते पट्टा काढून उभं राहायला, चालायला वगैरे जमणार एवढे आशीर्वाद देवाने दिला. हालेलुया. 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 नाकापासून पाठीमागे दुखणे जात जात डोकं दुखत आहे, त्या स्थितीतील कोणाला तरी प्रभूने सुंदर असा आशीर्वाद दिलेला आहे. हालेलुया. हालेलुया. पोटामध्ये कसे तरी होत आहे, त्या स्थितीतील काही लोकांना प्रभूने आता बरे केलेलं आहे. श्वासनलिकाच्या संबंधातील तक्रार असलेल्या लोकांना, दाबाचा त्रास असलेले अनेक लोकांना पवित्र आत्मा आता बरे करत आहे. घरातील परिस्थितीबद्दल खूप चिंता, काळजी लागलेली अनेक लोकांना त्या चिंता, काळजीच्या बंधनातून आज प्रभू येशू सुटका देऊन आशीर्वाद देत आहे. एक हात भयानक दुखत आहे, वर करायला वर जमतच नाही, अशा स्थितीतील कोणाला तरी येशू आशीर्वाद देत आहे. आजच्या प्रार्थना चालू असताना अंगावरती पवित्र पाणी पडल्यासारखा अनुभव
काही एक एक थेंब पडल्यासारखा अनुभव वगैरे कोणाकोणाला आलं तर त्यांच्यामध्ये अनेकांना येशू त्या पवित्र पाणी आशीर्वादाचं पाणी पडल्यासारखा अनुभव ज्यांना मिळालेला आहे. त्यांच्यामध्ये काही लोकांना ते हाताचं वर जे पूर्ण दुखणं वर आहे ते पूर्णपणे येशूने बरे केलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कंबरचा त्रास बरा झालेला आहे. हालेलुया. आणि इतर अनेक तक्रार त्या लोकांचा आज बरे झालेला आहे म्हणून जाणायला काही हरकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एका पायाच्या गुडघ्याला जे सूजन येत आहे आणि गुडघे भयानक दुखत आहे, त्या स्थितीतील एका व्यक्तीला आज 100% येशूने बरेपणा दिलेला आहे. हालेलुया. या गोष्टीविषयी आपण येशूचा आभार मानू. हालेलुया, हालेलुया. घशामध्ये काहीतरी अटकल्यासारखा किंवा एक लांब सारखा त्या भागामध्ये आल्यासारखं कोणाला वाटत असेल तर त्या व्यक्तीला येशू आता सुटका देत आहे. हालेलुया. कोणतरी एक व्यक्ती स्वर्ग आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करता म्हणून जी प्रार्थना आहे ती प्रार्थना टाळत आहे. हालेलुया. त्या व्यक्तीला येशू सांगत आहे जाणून बुजून ती प्रार्थना निदान एक वेळी तरी बोला. त्यापेक्षा जास्त वेळ बोललं तर तुमच्यासाठी ते फायदेशीर आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो.